नमस्कार, यांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. तोरणासाठी पहिल्यांदा इथे मी मेजरमेंट टाकत आहे. जे तुम्ही पाहिलं असेल थंबनेलवरती. तर इथे मी जी पट्टीची लांबी आहे, अ, जी दरवाजाच्या साईजनुसार एक 3 फुटाची मी करेक्ट घेतलेली आहे या मेजरमेंट टेपने. आणि जी रुंदी आहे पट्टीची ती 4.5 इंच घेतलेली आहे. 4.5 इंच आणि हे जे स्क्वेअर आहे ते स्क्वेअर मी टाकण्यासाठी इथे 4 इंचचा 4x4चा एक चौकोन मी कट करून घेतलेला आणि बरोबर ह्या चौकोनच्या साईजनी मी पूर्ण स्क्वेअर घेतलेले आणि थोडंसं वरती 1-2 लाईन सोडून वरती सरकून घ्यायचं पट्टीवरती आणि दोन्ही चौकोनांच्या मध्येही एक 2.2 इंच म्हणजे 2 लाईन आपल्या मेजरमेंट टेपच्या एवढ्या घेतलेल्या, कारण त्या उलन स्टिक करण्यासाठी तेवढी स्पेस हवी, नाहीतर ते खूपच असं गिचमिड होऊन जाते. बरोबर इथे माझे 6 स्क्वेअर या लाईनमध्ये आलेले आणि इथे मी नंतर उलन स्टिक करायला चालू केलेलं. आणि इथे तुम्ही बघू शकता स्पीडमध्ये व्हिडिओज असतात, त्यामुळे ते तुम्हाला असं वाटतं की पटपट होतं, बट नाही. उलन स्टिक करण्यासाठी खूप वेळ लागतो. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एक सरळ लाईन देऊन आधी मी घेत आहे, नंतर त्यावरती उलन स्टिक करत आहे. व्यवस्थित स्टिक करावं लागतं जपून, कारण जो ग्लू आहे तो हिट झाल्यानंतर खूप त्याचा चटका जोरात लागतो. इथे मी बॉर्डर ब्ल्यू कलरनं करून घेतलेली आहे आणि जे पूर्ण फिलअप आहे ते पट्टीचं व्हाईट कलरनी करणार आहे. आणि नेहमीसारखंच मला याही पट्टीबद्दल तोरणाबद्दल काही आयडिया नव्हती. जस्ट मी जसं हवं होतं रिक्वायरमेंट त्यानुसार मी फक्त केलेलं आहे. सो ते छान झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच. त्याची रीलही मी अपलोड केलेली आणि ते पूर्ण पट्टीला व्हाईट कलरची उलन मी स्टिक करून घेतलेली आहे. आणि इथे मला जे नाव अक्षर वगैरे लिहायचे होते ते मी लिहित आहे. इथे मी पहिल्यांदा नमो बुद्धाय लिहून घेत आहे आणि मी स्टिक करताना जो मी नाव टाकलेलं आणि तसं मी नावानुसार ती लाईन मी सोडलेल्या. इथे तुम्हाला असं वाटत असेल की पूर्ण स्टिक करून घेतलेलं आहे, तर नाही. कारण मी लास्टला उलन स्टिक करायला नाव टाकायला लास्टला ठेवलं, कारण जर अगोदरच स्टिक करून घेतलं तर ते व्यवस्थित फिनिशिंगला वाटत नाही. वूलन अगोदर स्टिक केली तर नंतर जी आपण चिकटवणार तर त्याखाली ती दबून जाते आणि फिनिशिंग असं नावासाठी तरी व्यवस्थित येत नाही. तर त्यामुळे मग मी इथे जशा तुम्ही बघू शकता थोड्याफार अशा लाईन दिसत आहेत अक्षरांच्या, तर तशा मी लाईन सोडलेल्या आणि त्यानंतर मग मी त्यावरती वूलन स्टिक केलेली. तर हे कलर कॉम्बिनेशन उठून दिसेल म्हणून मी बॅकग्राऊंड म्हणजे जो खाली पहिल्यांदा व्हाईट कलर फिल करून घेतलेला आणि त्यानंतर ब्ल्यू कलरनं मी अक्षर लिहित होते. पण तुम्ही ब्ल्यू कलरनीही पूर्ण पट्टी करून त्यावरती व्हाईट कलरनीही अक्षर करू शकता. अल्टरनेट कॉम्बिनेशनही घेऊ शकता. तेही खूप छान वाटेल. नाव स्टिक करताना फक्त व्यवस्थित फिनिशिंगनं स्टिक करायचं, कारण पूर्ण लुक जो आहे तो नावामुळेच येतो. डिझाईन तर नंतरची गोष्ट आहे, पण नाव जे काही आपण लिहिणार, आता इथे मी नमो बुद्धाय जय भीम लिहिणार आहे, तर त्यामुळे ते क्लिअर हवं. आता सेम डिझाईनमध्ये तुम्ही अजूनही त्यामध्ये कॉम्बिनेशन घेऊ शकता. जसं की मी आधीची जी स्वामी समर्थांच्या नावाचं तोरण केलेलं तसंही तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता. आणि जी खाली पट्टी आहे, स्क्वेअर आहेत, त्यासाठी एक उंबरठा पट्टीची मला रिसेंटलीच कोणीतरी कमेंट केलेली की त्याचं तोरणासाठी वापर केला तर चालेल का? तर तसंही तुम्ही त्या चौकोनसाठी स्क्वेअरसाठी तसंही कॉम्बिनेशन म्हणजे लाल, ऑरेंज कलर, थोडासा येलोइश कलर, नंतर व्हाईट कलर, हे पांढरा कलर, असं अल्टरनेट असं इनर स्क्वेअरला आतल्या साईडने कॉम्बिनेशन देऊनही करू शकता. म्हणजे आयडियाज आणि करण्यासाठी गोष्टी भरपूर असतात. फक्त थोडीशी ट्रिक लावायची आणि चांगले कलर यूज करायचे, त्यामुळे उठून दिसतं तोरण. आता काहींना भडक कलर नाहीत आवडत, पण मला प्राईम कलर जे आहेत आपले मेन प्राईम कलर असतात ते मला जास्त करून पर्सनली आवडतात. त्यामुळे माझ्या रांगोळ्यांमध्ये वूलन मॅटमध्ये जास्त करून ते तुम्हाला दिसले असतील आत्तापर्यंत. आता इथे मी जो आपला स्क्वेअर आहे ते मी असं ब्ल्यू कलरच्या वूलनने लाईन करून त्याला घेतलेला आहेत आणि तो जो आतमधला इनर स्क्वेअर आहे तो मी असा कलरने फिल करून घेत आहे. आता यामध्येही मी एक कॉम्बिनेशन फक्त पंचरंगी जो झेंडा आहे त्यासाठी मी यूज केलेला आहे. ती आयडिया डोक्यात ठेवून मी हा कलर कॉम्बिनेशन त्या स्क्वेअरला दिलेला आहे. जो काही आपला पंचरंगी झेंड्यामध्ये जो कलर आहे, येल्लो, ब्ल्यू, रेड, ऑरेंज, व्हाईट, ते कलर मी इथे फिल करून घेत आहे अल्टरनेट.
आणि हा या तोरणाचा फायनल लुक आहे. आवडल्यास नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.